दरम्यान ठाण्यामध्ये झालेल्या ठाकरे बंधूंच्या संयुक्त सभेतून त्यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. पाहूया. आले त्याला मला बरा वाटायचा, माणूस चांगला वाटायचा. आतापर्यंत बरा होता. काल मी जो बोललो ना, ती रसमलाई आली होती, तो सांगतोय की मुंबईचा आणि महाराष्ट्राचा काही संबंध नाहीये, हे स्वतः सांगतोय. आणि फडणवीस म्हणतात नाही, तो असं काही बोललाच नाही, त्याचा तो अर्थच होत नाही म्हणे. आमचीच लोक आमची वाट लावतायत, आमचीच लोक आमच्या महाराष्ट्राची वाट लावतायत. काल मी त्या गौतम अडाणीचं प्रकरण काढलं, काय मिरच्या झोंबल्या. आणि काय पुढे सुरू केलं तर राज ठाकरेंचा माझा आणि गौतम अडाणीचा एक फोटो. बरं, मग पुढे माझ्या घरी गौतम अडाणी येऊन गेला एकदा, माझ्याकडे रतन टाटाही येऊन गेलेत, माझ्याकडे मुकेश अंबानी येऊन गेलेत, माझ्याकडे आनंद महिंद्राही येऊन गेलेत, अनेक उद्योगपती येऊन गेलेत, अनेक फिल्म मधले कलाकार येऊन गेलेत. घरी येऊन गेले म्हणून त्यांची काय पापं झाकायची का मी? ठाण्यात झालेल्या ठाकरे बंधूंच्या सभेत त्यांनी पैसे वाटपावरून जोरदार टीका केली. अर्ज माघारी घेण्यासाठी तब्बल 5 कोटींची भाजपनं ऑफर दिल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला. ही ऑफर नाकारत उमेदवारी अर्ज मागे न घेणाऱ्या उमेदवारांचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी कौतुक केलं. यावेळी भाजपवर त्यांनी जोरदार टीकाही केली. सौ राजश्री नाईक, कितीची ऑफर झाली? 5 कोटी रुपयाची. कुठे आहेत? या इकडे, या इकडे. पाच कोटीची ऑफर झालेली गोष्ट नाकारणारी आहे. हे महाराष्ट्राचं स्वाभिमानी रक्त. बसा ताई. सुशील आवटे, ₹1 कोटी ऑफर झाली, नाकारले. आज राज, तू 2 उमेदवार दाखवले ज्यांना 5 कोटीची ऑफर होती, 1 कोटीची होती. तशा त्या आणखीन एक ताई आहेत, ज्योतिताई, त्यांना पण ऑफर होती, त्यांनी नकार दिला. नाहीतर कोटी कोटी रुपये घेतल्यानंतर आपल्याला काय कळलं असतं? प्रभाग क्रमांक 29 हे सगळं मी फोनवरती पाहिलं. घराघरामध्ये पाकिटं जात आहेत, पैशाची पाकिटं. आणि हीच आता निवडणूक संपली आहे, नेमणुका सुरू झालेल्या आहेत. आणि या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्या